आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुनेचा शब्द आहे, कधी बी फिरणार नाही. बर चालेल. तुम्ही तुमचा शब्द पाळाल यो विश्वास आहे. येतो. भाऊजी, परत तुम्ही शब्द पाळा, परत फिरायचं नाही. नाही फिरणार वहिनी. आई अंबाबाईची आण घेऊन सांगतो, मी फिरणार नाही. पोटच्या पोरापेक्षा या जगात काय बी मोठं नसतंय. जे करायला लागलोय ते पोटच्या पोरासाठीच. येतो. हे बघा, मला वाटतं आपण या भानगडी पडाय नको, पुण्यांदा फसाय नको. ह्यो काका काय मला बरोबर वाटत नाही बघा. ह्यो ना कधी बी पलटी खाऊ शकतोय, याच्यावर आपण विश्वास ठेवायला नको. हो बरोबर आहे तुमचं, पण माणसाचे डोळे खोटं बोलत नाहीत. प्रत्येक बापाचं मुलावर प्रेम असतंच, भले तो कसा का असेना. पण एक ना एक दिवस त्या बापाचं मुलावरचं प्रेम उफाळून येतच. आईंनीही तुमच्या काळजीपोटी, तुमच्या प्रेमापोटी कसलाही विचार न करता एका क्षणात कामिनीला सगळं दिलं. तसंच प्रताप काका त्यांच्या मुलाच्या काळजीपोटी आपल्याला मदत करणार. तुम्ही काय बी सांगा, पण मला हे पटलेलं नाही. अक्षरा, तू नको विचार करू, थोड्या वेळाने होईल तो शांत. अक्षरा, कसा आहेस तू? मी बरा आहे. ओरी, एवढं शब्द एकट्यानं सहन केलंस आणि या मामाची आठवण बी झाली नाही वय तुला. मी बी तुझ्या मामीच्या उपचारासाठी अडकलो होतो, त्यामुळे तुला बी फोन करता आला नाही मला. माफ कर पोरी मला. उपचार काय झालं मामीला? अगं, जेलमध्ये ती येड्याचं झटका आल्यागत करत होती, म्हणून तिला हॉस्पिटलला हलवायला लागलं आणि तिने ऍडमिटच करून घेतलं. कशी आता? आता बरी आहे आणि डॉक्टर बी चांगले आहेत. लई लांब लोक येतात त्यांच्याकडं आणि माझी बी चांगली ओळख झाली आहे त्यांच्याबरोबर. अक्षरा, मी काय म्हणतोय, आपण जावई बापूसनी त्यांना दाखवूया का? म्हणजे ते उपचार बी लवकर सुरू करतील आणि माझा विश्वास आहे जावई बापूंची स्मृती पण लवकर परत येईल. आणि हे बघ, अन्नधान्य, पैसे याची अजिबात काळजी करायची नाही. आता ह्यो मामा आलाय ना, समज नीट होईल, काळजी करू नकोस, निवांत राहायचं. खरं आहे, आता तुमचा एवढा आधार मिळाला
तर थोडा निवांतपणा मिळेल आम्हाला. नाहीतर परिस्थिती तुम्ही बघताच आहे. तुम्ही इतक्या दिवसांनी आलाय पर जेवा म्हणायची बी सोय नाही. कळते हो मॅडम मला, पण खरं सांगू का, परिस्थिती कंची बी येऊ दे, तुमची दानत कमी नाही हे कळलं. आता तुमच्या समध्यांचं जेवण उद्यापासून मीच घेऊन येतो. हा, सोबतच जेव. काय सुख दुःख एकमेकांचं असेल ते वाटून खाऊ. देवा, माझ्या लेकाला घरला सुखरूप घेऊन ये. एका आईचं मागणं पूर्ण कर. किती तडफडावं. काय हो, कुठे गेला होता? ओ सांगा की कुठे गेला होता? अक्षराकडं. अक्षराकडं काय बोलली ती? अश्विनला सोडवणार ना? व केस मागे घेणार ना ती? वय सोडवणार आहे ती अश्विनला. देवच पावला म्हणावा. कधी सोडवणार आहे ती? कधी येईल माझा अश्विन घरला? आता ती होय म्हणाली हाय ना, तर मुहूर्त बघू नका, लगेच हातपाय हलवा. ए बघ, हे असं घे कवड्या आणि पी पाणी असं नाही होत. मग आता अजून काय? सोडणार आहे ती, पण जरा येळ लागेल. हो, आता कशाला येळ लागेल? अहो घडाघडा बोला, मी विचारते तेवढंच बोलू नका. ए बघ, तिच्या काही अटी आहेत, त्या पूर्ण झाल्या की ती सोडवणार आहे अश्विनला. अहो मग तिच्या ज्या काही अटी आहे ते लवकर पूर्ण करा ना, पण माझ्या अश्विनला लगेच घरी घेऊन या. वय तिच्या समध्या अटी पूर्ण करणार आहे मी. तू नको काळजी करू, आपण सोडवू आपल्या अश्विनला. अक्षरा बऱ्या असतील ना? झोप लागली असेल ना त्यासनी? त्रास झाला असेल त्यासनी. आता गोळ्या खाल्ल्या आहेत तर झोप गरजेची आहे. जरा बघायला पाहिजेच. त्यांना काय हवं नको असेल तर लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःहून उठण्या एवढी बी ताकद नाही त्यांच्यात. झोप लागली आहे, बरं झालं. खरंच अक्षरा, तुमचा हा वार कसं मानून ना कळत नाही. तुम्ही जे करताय साथ ते दुसरं कोणाला बी जमणार नाही. समध्यांवर निस्वार्थी प्रेम करत असताय, स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा आधी विचार करताय. खरंच तुम्ही जगात लय भारी आहे बघा. काय असं मध्येच का उठलंस?
अरे ह्या दोघींनी नीट झोप लागली का नाही ते बघून आलो. काही त्रास होत नाही ना याची खात्री केली बघ. दोघींना का वहिनींना? चल चल आपण बी झोपूया, लय वेळ झालाय. चल माहिती आहे ना मला, पुन्हा नव्यानं वहिनीच्या प्रेमात पडतोयस ना, हा म्हणूनच काळजी वाटते ना. सांग की. मला बी तसंच वाटते. अरे कशाला ओरडतोयस हा? याड लागलं हे तुला? आणि हे बघ, एक माणूस म्हणून त्यांच्या प्रेमात पडू शकतोय. अरे लोकांसाठी झिजणाऱ्या, स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या अशा आहेत या. मग अशी व्यक्ती नावडती कशी असू शकेल ना? आणि हे बघ, तुला जे वाटतंय आणि ह्यासने जे अपेक्षित आहे ना, तसं प्रेम अजून झालं नाही. आणि तसं प्रेम व्हावं अशी जबरदस्ती बी नसायला पाहिजे. अरे आम्ही दोघं एकमेकांचे चांगले मित्र असू शकतोय की, पण त्या अंगानं तुम्ही कोणी बघतच नाही. अशीच होती सुरुवात, अशीच होती प्रेमाची सुरुवात. मैत्री ही प्रेमाची पहिली पायरी असती. हेच तुमच्या या असं विचारांमुळे ना माझ्यात आणि ह्यांच्यात निकळ मैत्री होऊ शकणार नाही बघ. अरे मैत्री समजून घ्यायची नजरच नाही तुमची. हे 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 तुम्ही असं वागताय ना, म्हणून मला ह्यांच्या समोर वागताना संकोच येतोय बघ. बिनधास्तपणे वागूच शकत नाही मी. म्हण रे म्हण, काही म्हण. अरे आधी बी असंच म्हणायचं, पण एक दिवस प्रेम कबूल केलंच. अरे आता तरी वहिनीनं मैत्रीण म्हणतोयस, पण तेव्हा का नाही असा दुश्मन मानायचाच, दुश्मन. पण तरी बी भांडून भांडून एक दिवस त्यांच्या प्रेमात पडलाच. ए बस बस बस, पुन्हा पुन्हा योच विषय नको. मला त्रास होतो. मला पुन्हा पुन्हा त्यासनी फसवतो असं वाटतं बघ. तू किती बी चिड, किती बी विरोध कर, पण एक दिवस जे घडायचंय ते घडणारच आहे बाबा. बिचारी अक्षरा, काल पोरीला किती त्रास झाला. कसं समज सोचलं असेल देव जाणं. पर पोर लय जिद्दी आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे तिचं. नाहीतर ही अवदसा कामिनी माझ्या पोटी जन्माला आली आहे. काय मोलकरणीले दमलेत वाटतं, आज येणार नाहीत का काय? एक दिवस तरी आराम करू दे की त्यांना. लय राबणूक झालीय काल. पोरीचं लय हाल झालेत. आणि आज तरी तिला जरा. अगं आता ही भांडी तुला परत घासावी लागणार. हे घर माझे आणि या घरात फक्त माझी हुकूमत चालणार. कामाला कुणी यायचं, आराम कुणी करायचा, कधी करायचा, करायचा की नाही करायचा हे समजा फक्त मी ठरवणार. तुला लय पुळका येत असेल ना त्यांचा, तर तूच विचार कर. आज जर मोलकरणी नाही आल्या तर उद्या त्यांच्यासाठी काय काय कामं वाढली जातील. एक सुट्टी आणि काय काय भोगावं लागेल ना याचा विचार कर. आणि आता एवढ्या वर्षांचं देणं आहे, काहीतरी परतफेड केली पाहिजे ना. कसलं देणं ग? हा, एक दिवस तरी त्रास दिला का तुला त्यांनी? उलट वहिनीनं स्वतःच्या पोरीसारखा सांभाळ केलाय तुझा. हे समज ना त्या वसुंधरावरचं प्रेम बोलताय तुझं. हा तुझा चष्मा आहे. कधीतरी ना माझ्या नजरेनं बघ, मग दिसल तुला त्या सुंदरशी लगीन करताना मी किती अपमान सहन केलाय. त्या अक्षराचं तुझ्या वहिनीचं वाटल ते ऐकून घेतलंय. 4 लोकांच्या मिंद्यात राहावं लागलं. ठेवलं ना घरात, ठेवलं तुझ्या वहिनीने. पण आजपर्यंत किती लाचारी सहन करावी लागली आणि काय काय भोगावं लागलं ना ते माझं मला माहिती आहे. आणि त्या समध्याची परतफेड केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
अगं कामिने, हे बघा अक्षरा, म्या काय सांगतोय ना ते ऐका जरा. अहो तुमची अवस्था बघा ना, या अशा अवस्थेत कामाला जायची काय बी गरज नाही. अहो तुम्ही आजारी हायचा आणि हे जर त्या कामिनीला कळलं ना तर तिला अजूनच चेव येईल, ती अजूनच त्रास देईल तुम्हाला. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला जावं लागेल तिकडे आज, नाही तर कामिनी पुन्हा काहीतरी राडा करून ठेवेल. मला ती संधी द्यायची नाहीये तिला. अहो पण तुमची अवस्था आहे का तशी? हा, अहो तुमच्या अंगात ताकद नाही आहे आणि चाललंय काम करायला. बरं वाटतंय मला. अहो बाबा, तुझ्या भाषेत याला संकोच वाटणं म्हणत असशील तर या संकोच असंच राहू दे. बारक्या, काय झालं? नाही, काय नाही झालं. ते देवळात जाऊन येऊया म्हणत होतो. येत आहे का तुम्ही? आपण देवळात जाऊन येऊ. बस आहे. बघा, उठून 2 पावलं चालायची ताकद नाही तुमच्या अंगात आणि चाललाय कामावर. तुम्ही कामावर जायचं नाही आणि इथनं कुठं बी हलायचं नाही. औषधं घ्यायची. बायकोनं नवऱ्याचं ऐकायचं असतंय. पटतंय मला तुमचं. काही नाही होते मला आज तिकडे जावं लागेल. खूप महत्वाच्या कामाला सुरुवात करायची, जेणेकरून आपल्याला कामिनीकडून होणारा त्रास कायमचा बंद होईल. अक्षर, हा बोल. हा प्रताप काका, आजपासून आपल्याला आपली खेळी सुरू करायची, पूर्ण तयारीनिशी. अकबर, करायचंय काय? आपले जेवढे काही सावकार आणि व्यापारी आहेत त्या सगळ्यांना सूर्यवंशी वाड्यावर बोलवून घ्या. व्यापारी? अबर त्यासनी कशापायी बोलवायचे? आजपासून आपला प्लॅन सुरू. कामिनीची पुरती कोंडी करायची. अगं वय, पण काय करायचे ते तर सांगशील. तुम्ही आधी सगळ्यांना बोलवून तर घ्या, बाकीचं सगळं मी बघते. बरं बरं, ठीक आहे, बघतो मी. हो अक्षरा, नेमकं काय चाललंय तुमच्या मनात? हे बघा, तुम्हाला त्रास होईल ना, असं काय बी करू नका. नका काळजी करू, मला नाही काय होणार. आजपर्यंत कामिनीने आपल्याला खूप त्रास दिलाय.
आता तिचे ग्रह बदललेत. आता तिची वाईट वेळ सुरू. किती वाजलं र? 9 वाजले मॅडम. 9 वाजले तरी मोलकरणी अजून कामावर कशा आल्या नाही? काही येळेचं भानबी नाही का नाही त्यांना? कुठं बेपत्ता झाल्यात? मी विचारलंय काहीतरी उत्तर देता येत नाहीये का? मॅडम कदाचित कालच्या कामामुळे ते कालच्या कामानं जीव जरी गेला असलं ना तर हिथं 9 वाजता हजर झालं पाहिजे. जा उचलून आणा त्यांना. आज त्या अक्षराच्या बाजूला तिची सासू वसुंधराला आडवं करायचा बेत आहे. दोघींची तिरडी एकत्रच बांधते आणि संध्याकाळी रवाना करते संग. इतक्यात त्याची गरज नाही पडणार. बाई आहे का काय? कालचं काम एवढं जीवावर बेतलंय तरी आज एवढं अवसान आणून कशी आलीये काय माहिती. तुमच्या मनात माझा अंत बघण्याची जी ही काही इच्छा आहे ना ती मनातच राहू देत. कारण ती प्रत्यक्षात उतरवणं इतकं सोपं नाहीये.